विलास घुले खून प्रकरण दुर्दैवी असून सुरुवातीच्या जबाबात 1.5-2 दिवस माझ्या मुलाचं नाव घेतलं गेलं नाही. तसेच एसपींनीही त्याचा संबंध नसल्याचं सांगितलं होतं, असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय. सदानंद दाते यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर काही तासातच सीआयडी तपासाचे आदेश कसे काय निघाले, असा सवाल करत सोनवणे यांनी बीड पोलीस एसआयटी आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवावा अशी मागणी त्यांनी केली असून आरोपींच्या सीडीआर मध्ये मुलाचा संबंध आढळल्यास त्याला स्वतः पोलिसांच्या स्वाधीन करेन असंही त्यांनी स्पष्ट केलंय. जे आहे ते राजकारणात होते म्हणण्याचा एकच माझा मथित अर्थ त्या दिवशी होता की ज्या दिवशी ही घटना घडली, ही दुर्दैवी घटना आहे. या घटना घडली त्या दिवशी कुठलंही काही कारण नसताना 1.5-2 दिवस म्हणजे कुठलं नाव घेतलं नाही, जबाबात घेतला नाही. एसपी साहेबांनी स्वतः डायरेक्टली सांगितलेलं की याच्यात सौरव सोनवण्याचा कुठेही संबंध नाही, सगळा तपास करून सगळं करून. तरी पण ते संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एसपी साहेबांनी सांगितल्यानंतर रात्री 10-10:30 वाजता ही जॉब घेतला जातो. ही जॉब का घेतला? कुणाचं तरी काहीतरी प्रेशर असल्याशिवाय घेतला जात नाही. दुसरा विषय असा आहे, हे मी का म्हणतो असं, कारण सीआयडी कडे अर्ज दिला सकाळी आणि 2 तासात ऑर्डर आली सीआयडीची. म्हणजे जे ह्यांच्याकडे दिली, सदानंद दाते साहेबांकडे ज्यावेळेस अर्ज दिलाय सकाळी दिला आणि संध्याकाळी ऑर्डर. मग एवढं फास्ट आहे का आपलं महाराष्ट्र शासन? म्हणजे एवढं काय म्हणजे झालं? मला देण्याबद्दल काहीच ऑब्जेक्शन नाही. माझं मी त्यांचं कौतुक आणि धन्यवाद मानतो की त्यांनी ते जेवढं तात्काळीन सीआयडीची चौकशी ही केली. मला काय अडचण नाहीये, सीआयडी केली तरी मला काय प्रॉब्लेम नाही. काही बरोबर माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणेवर तुमचा भरोसा नाही का? सदानंद दाते सरांचा, त्यांचा नसेल भरोसा, त्याच्यामुळे त्यांनी मला काय घेणं तरी. बीडच्या 2 दिवस एसपीनी तपास केलाय, पोलिसनी त्याच्या म्हणजे पीआयनी त्यांनी, त्याच्यानंतर एसआयटी नेमली, त्याला आयपीएस अधिकारी आहे, त्याच्यानंतर आता सीआयडी नेमली. मला जर माझं असं आहे, या सर्व यंत्रणा सोडून तुम्ही सीबीआय कडे द्या. सीबीआय कडे जर दिलं ना, कारण सीडीआरच्या बाबतीत बोललं जातंय, सीडीआर आहे त्यांचे सीडीआर. मी माझे जेवढेही आरोपी म्हणून आता अटक झालेत, एवढ्या सगळ्या आरोपीच्या सीडीआर मध्ये जर माझ्या मुलाचं कुठं जर नाव आलेलं असेल तर मी स्वतःच नेऊन देतो पोलीस स्टेशन. आणि मी स्वतः इथंच फिरतोय ना, माझा मुलगा काय पळून गेला नाही, कुठं लपत नाही, छपत नाही, ऑनलाईन आहे सगळ्या गोष्टीत. लोक आरोपी एक गुन्हा दाखल झाल्या तर दुसऱ्याची मुदत पळत होते सरकार असताना, सत्ता असताना. आम्ही बसतो म्हणजे याचा अर्थ काय? आम्ही कुठं गुन्हेगार नाहीत, मग आम्ही उजळ मात्याने ते थांबतोय. आता काही जणांचं काय म्हणणं आहे की तुम्ही काही का असताना नाव घ्या. आता पोलीस नाव कसे घेणार आहेत काय करणार? म्हणजे अटक करा, नाव घ्या, पुन्हा कोर्टाने सोडूया असंही बोललं जाते. असं कुठं असतंय का?